नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. जी अनिका कमळी आणि अन्नपूर्णा आजीसमोर सतत नाटक करत आहे, तिचा चांगुलपणाचा कसा दिखावा करत आहे. आता कमळीला आणि ऋषीला, अनिकाला या अनिकाचं सर्व काही रहस्य खरंच माहिती पडणार का? की ती सर्वांसमोर चांगुलपणा करण्याचा ह्या एक प्रकारे दिखावा करणार आहे. खरंच आता आपल्या लाडक्या कमळीला हा ऋषी त्या अनिकाच्या तावडीतून वाचू शकणार का? खरंच आता नेमका अनिकाचा डाव काय असणार आहे? तर हो प्रेक्षकांनो, आता कुठं ना कुठं ऋषीच्या लक्षात आलेलं आहे की हे सर्व काही आतापर्यंत जे काही कमळीसोबत जो काही प्रकार घडलेला आहे हे अनिकानेच घडून आणलेलं आहे. खरंच आता ऋषी त्या मुळापर्यंत पोहोचू शकणार का, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर इकडे मात्र आता स्पर्धा हरूनसुद्धा कमळीला जिंकल्यासारखं वाटत आहे. तर इकडे मात्र आता अनिका विनर होऊन सुद्धा तिला कमळीचा खूप राग आलेला आहे. ती सर्वांसमोर असं दाखवते की कमळीने जे काही केलं ते चांगलं केलं. पण आता इकडे मात्र रूममध्ये ती कामिनीसोबत बसलेली असते आणि बोलते की आज ना ग्रॅनी, खरंच त्या कमळीने ना हद्दच पार केली. अगं मी कितीदा तिला खाली पाडायची कोशिश करते आणि आज मात्र ती मलासुद्धा पुरून उरली. आणि हा ऋषी सतत तिचा आणि तिचाच विचार करत असतो. हा ऋषी माझा विचार का करत नाही ग्रॅनी, खरंच मला कळत नाही. त्यावर आता कामिनी बोलते, माझ्यासारखी कामिनी त्या कमळीसमोर कमी झालेली आहे आणि तू काय करू शकते का आताची आलेली मुलगी? आता तू मान्य कर की ही जे काही करणार ना ते ग्रॅनीच करणार. त्यावेळी इकडे अनिका बोलते की ग्रॅनी तू शांत बस. आता या अनिकाचा डाव काही वेगळाच असणार आहे. या कमळीला मात्र आता या घरातून बाहेर जाण्यास मी नक्कीच भाग पाडणार आहे. त्यावर इकडे कामिनी बोलते की नेमकं काय करणार आहेस अनिका? त्यावर आता इकडे अनिका बोलते, ग्रॅनी आता तू बघतच चल. तर इकडे मात्र आता ऋषी कॉलेजमध्ये बसलेला असतो. तर आता तो सतत विचार करत असतो की हे जे काही घडलेलं आहे, खरंच अनिका कमळीशी एवढा चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता जे काही कमळीने सांगितलेलं आहे की अन्नपूर्णा निवासमध्ये तिच्यासोबत काय काय घडलेलं आहे, खरंच यामागे खरंच अनिकाचा तर हात नसणार ना? म्हणजे कुठं ना कुठं ऋषीच्या सतत मनाला असं वाटत असते. तर इकडे मात्र आता राजन कमळीला भेटायला जातो आणि बोलतो की खरंच कमळी, आज तू खूप चांगल्या प्रकारे भाषण दिलं. खरंच मी ना नयनताराने स्वतः मला कॉल करून तुझं कौतुक सांगितलं आणि आई तर तुझं कौतुक करून थकतच नाही. त्यावर इकडे आता कमळी बोलते, राजन सर, तुम्हाला माहिती आहे ना की मला नेहमी सर्वांचं चांगलंच करावं वाटतं आणि कोणाचाही मी वाईट विचार करत नाही. पण राजन काका, तुम्हाला एक सांगू का? मला असं असं वाटतंय मनापासून की आपण दोघांनी जे काही सर्व लपून ठेवलेलं आहे की मीच अन्नपूर्णा आजीची नात आहे, हे सर्व रहस्य आपण आता आजींना सांगून देऊया. त्यावर राजन बोलतो, नाही कमळी, मी तुझ्या पाठीशी आहे आणि आता ही योग्य वेळ आलेली नाही आहे असं मला वाटते. कारण आता कुठं आई तुझ्यात मोठी नात शोधत जगायला लागलेली आहे आणि आता मात्र तिची ही जो आनंद आहे मला हिरावून नाही घ्यायचा गं. बस थोडे दिवस तू माझ्यासाठी हे ॲक्टिंग कर. माझी मुलगी बनण्याचे जे नाटक आपण दोघं करत आहो ना, ते नाटक तू चालू ठेव फक्त आणि फक्त माझ्यासाठी. कारण आईला जर हे माहिती पडलं तर हे दुःख ती सध्या तरी झेपावू नाही शकत. त्यावर आता कमळी बोलते, पण राजन काका, आपण असं आजीला किती दिवस अंधारात ठेवायचं? त्यावर आता राजन बोलतो की कमळी, बस काही दिवस दे मला आणि मी नक्की आईला तुझं काय आहे ते रहस्य नक्कीच सांगणार. तर इकडे मात्र आता राजन विचारात पडलेला असतो की खरंच कमळीचं हे रहस्य कुणाला माहिती पडता कामा नाही, नाहीतर आई हे दुःख नाही झेपावू शकणार. तेवढ्यातच तिथं आता अन्नपूर्णा येते आणि बोलते की राजन, खरंच आज कमळीने खूप चांगल्या प्रकारे भाषण दिलेलं आहे आणि कुणाचा तरी जीव वाचवला. खरंच माझी नात एवढी हुशार आहे ना, याचा मला खूप अभिमान आहे रे. त्यावर राजन बोलतो, आई मी थोडा वेगळाच विचार करत आहे. त्या दिवशी आपल्या घरात जे काही घडलेलं आहे, चक्क
आत्याला ज्याने कोणी ढकलून दिलं ना त्याचाच विचार मी करत आहे. त्या दिवशी CCTVत बघितलं ना, कमळीचं पोशाख धारण करून कोणीतरी कमळीला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. आणि आज कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा प्रिन्सिपलने मला सांगितलं की खूप मोठी स्पर्धा आयोजित केली असं दाखवण्यात आलेलं आहे. तुला असं वाटत नाही का की कमळीला कोणीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आणि माझी कमळी कधीच आत्याला ढकलू शकत नाही. खरंच समोर काही विपरीत घडावं नाही म्हणून याचा शोध आपल्याला लावावाच लागेल. तेव्हा आता लगेच इकडे अन्नपूर्णा बोलते की राजन, तुला माहिती आहे एका CCTVत तर आपण चेक केलं की हे सर्व कोणी केलं ते कळालं नाही, पण आपण नाही का त्या वरच्या CCTV चेक करूया, म्हणजे त्याच्यात आपल्याला नक्की कळणार की नेमका आत्याला धक्का कोणी दिला. त्यावर आता राजन बोलतो, अगं आई, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. तर राजन आता लगेच जातो आणि लॅपटॉप घेऊन येतो. तर आता लॅपटॉपमध्ये 3 ते 4 वेळा ते CCTV फुटेज असते, ज्याला कामिनीने कोणी नेमका धक्का दिलेला आहे हे बघण्यासाठी. तर त्यामध्ये आता चक्क त्याला असं आढळते की हे जे काही कोणी केलेलं आहे कमळीच्या नावावरती ते अनिका आहे. आता तो घरामधले सर्व CCTV फुटेज चेक करतो आणि त्याच्यात अनिका कशी सर्वांसमोर चांगुलपणाचं नाटक करतो आणि मागे सर्वांच्या डोळ्यात कशा प्रकारे धूळ टाकत आहे हे सर्व आता अन्नपूर्णाच्या आणि राजनच्या लक्षात आलेला असतो. तर तेवढ्यातच आता तिकडून ऋषीचा राजनला कॉल येते आणि कॉलेजमध्ये कशा प्रकारे आता हा सर्व अनिकाने डाव केलेला आहे. तर आता ऋषी बोलते की काका, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तुम्हाला काय वाटते की अनिका चेंज झालेली आहे? नाही काका, मी कॉलेजमधले काही कमळीच्या जीवावरती उठलेले क्षण होते म्हणून मी CCTV फुटेज चेक केले. त्यामध्ये मला साफ माहिती पडलं की हे जे काही सर्व केलेलं आहे हे सर्व काही अनिकाने केलेलं आहे आणि शंभूचा जीव गमावण्याचा जे काही प्लॅन होता हा सुद्धा अनिकानेच केलेला आहे काका. आपली अनिका चेंज नाही झालेली आहे आणि ती कधी बदलणार सुद्धा नाही. त्यावर इकडे राजन बोलतो, हो ऋषी, मला सुद्धा माहिती पडलेलं आहे की हे सर्व काही जे कमळीला बदनाम करण्यासाठी अनिकानेच मोठा डावपेच खेळलेला आहे. त्यावर आता लगेच इकडे अन्नपूर्णा लगेच सर्वांना खाली बोलावते आणि लगेच एक अशी जबरदस्त आता अनिकाच्या कानाखाली वाजवते आणि बोलते, काय गं अनिका, खरंच या कामिनीच्या नादाला लागून ना तू मात्र लोकांचे जीव घेण्याससुद्धा कमी पडत नाही. तू काय केलं गं? त्यावर अनिका बोलते, आजी काय झालं? मी काय केलं? अगं बघ ना, मी किती चांगली राहते आणि तू आज मला असं का मारलं? पण मला याचं दुःख नाही आहे की तू मला मारलं. त्यावर आता इकडे लगेच राजन बोलतो की अनिका, हे तुझा जो खोटा चेहरा आहे ना हा आता आमच्या समोर आलेला आहे. खरंच ना, मला तर कळत नाही की तू दुसऱ्यांचा जीव घेण्यापर्यंत ही माझी शिक्षण नाही आहे, ही फक्त आणि फक्त तू आत्यामुळे एवढी वाया गेलेली आहे. त्यावर आता अनिकाच्या लक्षात आलेलं असतं की आपण जे काही कृत्य लपून केलेलं आहे, कमळीला बदनाम करण्याचा जो काही प्लॅन केलेला आहे हा सर्वांसमोर आलेला आहे. तर आता अनिकाला काय करावं कळत नाही. तर इकडे मात्र आता राजन असा काही प्लॅन आखतो की अनिका स्वतःच्या तोंडातून होकार देते की हे सर्व काही तिनं फक्त आणि फक्त कमळीला बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. तर त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की निगी, मी तुला काय सांगितलं? त्यावर आता निगी बोलते, हो आजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गाढवाचं जे काही तुम्ही सांगितलं तर मी गाढव बाहेर आणून ठेवलं. त्यावर आता इकडे अन्नपूर्णा सर्व महाजन कुटुंबासमोर आता सर्वांसमोर सांगते की आज अनिकाला मी स्वतः शिक्षा सुनावणार आहे, ज्यामुळे ती अशी पूर्ण कधीही मिस्टेक करणार नाही. त्यावर आता इकडे लगेच रागिनी तिची साईड घेण्यात जाते. तर आता राजन रागिनीला सुद्धा एक कानाखाली लावते. त्यामुळे आता रागिनी आणि कामिनी एक शब्दही तोंडातून बाहेर काढत नाही. तर इकडे मात्र अन्नपूर्णा बोलते की आज तुला शिक्षा म्हणून अनिका मी गाढवावर बसवणार आहे आणि ही निगी तुला चपलाचा हार घालत पूर्ण इकडे तुझी धिंड काढणार आहे. म्हणजे ही धिंड तुझ्या नेहमी लक्षात राहणार आणि तू अशी कोणाचाही जीव घेण्याचा पुन्हा कधीही प्रयत्न करणार नाही. तर इकडे मात्र अनिका कुणाचंही ऐकत नाही, पण आता घरातून बाहेर काढणाऱ्या धमकीने नाईलाजानं ती गाढवावर बसते. तर अन्नपूर्णाच्या सांगण्याप्रमाणे आता इकडे मात्र निगी पुन्हा तिला चपलाचा हार घालते. तर आता कमळीसुद्धा अन्नपूर्णाला समजावण्याचा प्रयत्न करते की याची काहीही आवश्यकता नाही. त्यावर अन्नपूर्णा बोलते की कमळी बाळा,
तू खूप महान आहेस, तू नाही समजू शकणार. पण मी हे जे काही करते ना, हे गाढवावरून धिंड काढण्याचा जे काही मी प्लॅन केलेला आहे ते फक्त आणि फक्त अनिकाचे डोळे उघडण्यासाठी. माझंसुद्धा मन होत नाही, तिच्यावर माझंसुद्धा खूप प्रेम आहे. पण त्या अनिकाचे डोळे उघडण्यासाठी, तिला चांगल्या रस्त्यावरती आणण्यासाठी मला ही गाढवावरून तिची धिंड काढावीच लागणार. तर अशा प्रकारे आता अन्नपूर्णा आणि राजन अनिकाला तिच्या पूर्ण कर्माचे फळं देण्यासाठी, तिने जे काही कृत्य केलेलं आहे त्या कर्माचे फळं देण्यासाठी तिची गाढवावरून धिंड काढतात. तर अशा प्रकारे आता नयनतारा, रागिनी आणि कामिनीसुद्धा तिच्यासाठी खूप जीव तोडतात. पण त्यांना घरातून बाहेर काढण्याची धमकी दिल्यामुळे त्यासुद्धा काही करू शकत नाही. तर खरंच प्रेक्षकांनो, आता अशी अनिकाची गाढवावरून धिंड काढल्यामुळे खरंच आता अनिकाचे डोळे उघडणार का? खरंच आता नेमकं रागिनी, कामिनी आणि अनिका काय नेमका प्लॅन करणार आहे? तर आता अनिका आणि रागिनी, कामिनी हे सर्वांसमोर म्हणजे अन्नपूर्णासमोर आता कमळी तिची नात नाही आहे हे सत्य आणणार का? तर असे जबरदस्त ट्विस्ट आपण लवकरच पाहणार आहोत. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.